विधानसभा मतदारसंघातून आपण चांगला उमेदवार देऊ, त्याच्या पाठीमागे उभं राहा असं आवाहन बारामतीचे सध्याचे आमदार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीच्या जनतेला केले। मात्र बारामतीच्या जनतेला काय वाटतं, अजित पवार आमदार असावेत का दुसरं कोण आमदार असावं, याबद्दल बारामतीच्या जनतेला काय वाटतं हे आता आपण जाणून घेणार आहोत। आपल्या बरोबर निंबूत मधील काही ग्रामस्थ आहेत। काय सांगाल? अजित पवारांनी असं म्हटलंय की मी आता बारामतीतून दुसरा उमेदवार देईल किंवा जो उमेदवार देईल त्याच्या पाठीमागे उभं राहा। अजित पवारांनी बारामती सोडून जावं का, काय वाटतं? नाही, बारामतीसाठी अजित पवार आम्हाला हवेत, आमदार म्हणून हवेत, मुख्यमंत्री म्हणून हवेत। कारण बारामतीचा विकास दादांच्या माध्यमातून झालेला आहे आणि दुसरा कुठला आमदार नौका आमदार आम्हाला आता नकोय। आम्हाला बारामतीचा मुख्यमंत्री, राज्याचा मुख्यमंत्री अजितदादा पाहिजेत आणि आम्ही त्यासाठी 8 तारखेला उद्या दादांच्याकडे जातोय। दादांना रिक्वेस्ट करतोय की दादा तुम्हीच आम्हाला या ठिकाणी आमदार म्हणून पाहिजे, आम्हाला दुसऱ्या आमदाराची गरज नाही, फक्त अजितदादाच आम्हाला आमदार म्हणून पाहिजे। खरं तर बारामतीचा विकास हा अजितदादांनी केला असं म्हटलं जातं किंवा बारामतीचा एक आयडॉल झालेला आहे, तरी देखील अजितदादा हे हा मतदारसंघ सोडतात किंवा दुसरा उमेदवार उभा करतात। दादा नाराज आहेत का कशाने? नाही, थोडे घरगुती त्यांची अडचणी थोड्या झाल्यामुळं थोडं नाराजीचं सूर आणि लोकांनी सुद्धा लोकसभेला थोडं ताईंना मदत करायला पाहिजे होती आणि काही घरगुती अडचणीमुळे दादांना थोडं नाराजीचा सूर त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो। पण विधानसभेला 100% संपूर्ण बारामतीच नाही, संपूर्ण महाराष्ट्र दादांच्या बरोबर राहणार आहे, यात तिळभर शंका नाही। तुम्ही सुद्धा बारामतीत राहता, काय सांगाल? दादांनी भरपूर बारामतीचा विकास केलाय, त्यामुळे दादाच पाहिजेत बारामतीत अशी आमच्या सगळ्यांची इच्छा आहे। दादांनी बारामतीचा विकास केल्यानंतर बारामतीकरांना दादाच हवेत असे म्हणतात, काय सांगाल? तुम्ही देखील दादांची दुसरे कोणीही नको, दादाच पाहिजे, दादाच उमेदवार पाहिजेत। दादाच का पाहिजे? नाही, बारामतीचा पूर्ण विकास दादांनीच केलेला, दादांनीच केला नाही दुसरी व्यक्ती करू शकत नाही। पवार साहेब पण आहेत आहेत की, मग परंतु जे काही खालचे नेते वगैरे आहेत, पवार साहेबांचं राजकारण वरच्या पातळीचं राजकारण, खालच्या पातळीला आम्हाला काय अडचण आली तर आम्हाला अजितदादांशिवाय पर्याय नाही। आम्ही साहेबांच्याकडे जाऊ शकत नाही साहेबांच्या। पण ताई पण आहे, ताईंचं काय? हो, ताईंचे बी ते आता हाय लेवल जाणार ना, त्यामुळे आमचे लहान जे प्रश्न आहेत दादाशिवाय आम्ही सोडू शकत नाही। काय बाबा, बऱ्याच वर्षापासून तुम्ही दादांना बघताय, दादाच आमदार आहेत, दादांनी कसा विकास केला काय सांगाल? दादा पहिल्यापासून आता बरेच वर्ष झाले, 40 वर्ष झाले आमदार आहेत आणि त्यांनी भरपूर बारामतीसाठी सहकार्य केलेले आहे आणि तेच पाहिजे ह्या मतदारसंघात। पण दादा तर हा मतदारसंघ सोडून जातात म्हणतात किंवा असं चर्चा आहे की दादा शिरूर मधून लढणार किंवा पुरंदर मधून लढणार, तुम्ही काय सांगाल दादांना? नाही, हे आपले दादाच पाहिजे बारामतीला, बाकीचे उमेदवार नाही पाहिजे। नाही, काय सांगाल? तुम्हाला कोण पाहिजे आमदार बारामती? आम्हाला बारामती तालुक्यात अजितदादाच पाहिजे। अजितदादाच पाहिजे, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आम्ही अजितदादाच करणार यांना। अजितदादा खरं तर अजितदादा आता युतीमध्ये आहेत, आघाडीमध्ये नाहीत। पवार साहेबांचा प्रचंड विरोध आहे त्यांना किंवा पवार साहेबांनी मोठ्या प्रमाणात अजितदादांना घेरले असं म्हटलं जाते। मग अशा वेळेस बारामतीतून अजित पवार निवडून येतील खात्री वाटते? 100% येणार, 100% येणार अजितदादा, 100%। किती लोक नाराज जरी असली तरी अजितदादाच यंदा 100% येणार, निवडून येणार। आपण आणखी देखील काही लोकांना भेटणार आहोत आणि त्यांची प्रतिक्रिया काय आहे ती जाणून घेणार आहोत। अजितदादांना बारामतीचा आमदार करावा असं लोक म्हणतात। आपल्या मागणी तर आहेच, मी काय म्हणतो आहे का की दादाने महायुतीवर गेले, महायुती सरकार गेले, सगळं निधी आला आपल्या माहिती, लाडकी बहिणीचा आला, सगळ्यांचा निधी आला आहे का, सगळे भरपूर पैसे मिळले एका घरात, काय काय फॅमिली भरपूर आहे। PM किसानचं पैसे आलं, नमोचं आलं, महाराष्ट्राचं आलं किंवा लाडक्या बहिणीचं आलं, पीक विम्याचं पैसे आलं, गॅसचं आलं, भरपूर निधी दिवाळी साजरी चांगली झाली। पण मी काय म्हणतोय, सगळ्याबरोबर आहे ते येताना शेतकरी अडचणी थोडा आहे, शेतकरी कुठेतरी 2 लाख 3 लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी व्हावी ही माझी इच्छा आहे। सरसकट व्हावं की असं नाही की असं तसं, सरसकट 3 लाखापर्यंत सरकट कुठला असो, मध्य मुदत असो किंवा पीक कर्ज असो, सरसकट म्हणजे त्याचा समजा मध्य मुदत कमी राहिली किंवा पीक कर्ज कमी राहिली त्याचा विषय घ्यायचा नाही, सरसकट 3 लाखापर्यंत कर्जमाफी द्यावी, 100% आम्ही मतदान करू। पण वीज बिल माफी केली की त्यांनी? शेतकरी वीज बिल माफी केली बरोबर की, शेतकऱ्याच्या अडचणी आत्महत्या होतात ना, भरपूर आत्महत्या, लाडकी बहीण दिलं बरोबर की, आले सगळं चांगलं केलं सरकारने ह्यावेळेस, लाईट बिल वीज माफी केली 5 वर्षाचा। परंतु ह्यावेळेस विषय असा आहे की कर्जमाफी माफी झाली, मागच्या शिवकाळात झाली, भाजपच्या काळात झाली, पण योग्य नाही झाली। काही शेतकरी वंचित राहिला, महात्मा ज्योतिराव फुले पोली दिली, छत्रपती शिवाजी महाराज दिली, पण ती अर्धवट झाली। त्यातनं काही शेतकरी 2 लाखाची रक्कम भरायला ती अर्धवट राहिली। मी काय म्हणते, 2 लाख आणि 3 लाख, 3 लाख सरसकट द्यावं शेतकऱ्याला, आम्ही तो 100% सहकार्य करू। 3 लाखापर्यंत सरसकट कर्ज म्हणजे कुठला असो, मध्यम असो, अल्पदर 5 लाखाच्या आतील
अल्पभूधारक 5 एकर शेतकरी जो आहे ना ते 3 लाखाच्या आतच असतो किंवा 5 एकराचा असतो. मग सरसकट 3 लाख हा तुम्हाला काय अडचण आहे. तुम्ही आता लाडक्यानं दिलं बरं, हाय आमचीच बहीण आहे तुमची बहीण आहे दिलं ती बी चांगलं झालं योग्य झालं. मग सरसकट 3 लाख पण द्यायला तुम्हाला काय अडचण द्यावा ही माझी इच्छा आहे. 100% पाहतोय की अजितदादांनी लाडक्या बहिणीला पैसे दिले, शेतकऱ्यांचे वीज बिल माफी केली, त्याचबरोबर शेतकऱ्यांची कर्जमाफी सुद्धा अजित पवारांनी करावी अशी मागणी या भागातील लोक करताना दिसतात. कारण वीज बिल माफी केली, तसंच जर शेतकऱ्यांना कर्जमाफी केली तर आपण अजितदादांच्या पाठीशी उभं राहू असं देखील म्हणताना पाहायला मिळतं. काय सांगाल, तुमची देखील काय प्रतिक्रिया आहे की अजितदादांनी बोललो तेच प्रतिक्रिया आहे माझी. तरी पण काय असं म्हणजे काय नाही, अजितदादा चांगलं काम करतात ते, त्यांना मी मत पण भरपूर देऊ आणि सपोर्टही चांगला होईल. जर कर्जमाफी यांनी जर निर्णय केला व्यवस्थित तर होऊ शकतं तसं. तुमच्या तालुक्यातले अजितदादा आहेत, काय सांगा तुम्हाला, अजितदादा हवेत का अजितदादांनी दिलेला उमेदवार हवाय? अजितदादांनी चांगल्याच पद्धतीने काम केलेलं आहे तसं. आणि त्याला आता सर्व निधी आपल्याला देणार आहेत, परत दिले आहेत. आणि परत वीज बिल बी माफ केलेलं आहे. आता 0 वीज बिल आम्हाला घरी आलेलं आहे, 0% आलेलं आहे. पण अजितदादांना लोकसभेला लोकांनी पाठिंबा दिला नव्हता, याच बारामतीतून त्यांना कमी मतदान मिळालं होतं. मग आता मतदान मिळेल का? आता फुल मतदान मिळणार त्यांना. चांगले काम केलेले आहेत, रोडचे बी कामं चालू होतं सर्व, कुठले बी म्हणजे हे नाही, पाण्याचं सुद्धा चाललेलं आहे, सगळे स्कीमा चाललेले आहेत. अजितदादांनी जर दुसरा उमेदवार दिला तर त्यालाही मत देणार? देणार 100% देणार. 100%. हा दादा असं दादा देणार, आज 100% देणार म्हणता. पण कर्जमाफी 100% 2 ते 3 लाख पण घ्यायच पाहिजे सरसकट त्यात कुठला नियम अटी नाही पाहिजे. आपली ही बारामती शेतकऱ्याची इच्छा आहे. मग त्यांची कुठली शिटा इतर सगळं सक्सेस होणार पूर्णपणे. हे सगळे बारामती तालुक्यात नाही, सगळे शिटा इतर असते ना आमदारची कुठली, आम्ही सक्सेस 100% फुल करू ही आमची इच्छा आहे. बारामती तालुक्यात मी बोलते मानतात लक्ष्मण मध्ये गडदरी गावातले बोलते, गडदरी गाव होऊ शकणार. 100% फक्त कर्जमाफी 2 ते 3 लाख सरकट व्हायला पाहिजे. लोक म्हणतात किंवा अशा प्रतिक्रिया लोकांच्या येतात किंवा अजित पवार हे दुसऱ्या मतदारसंघात जातील उभं राहिला असं म्हटलं जाते. अजितदादा या मतदारसंघात उभे राहावेत, तुम्हाला काय वाटतं? बारामतीत आपल्या बारामतीत उभे राहावे येतील. का बरं? अजितदादा येतील की निवडून? येतील. पण लोकसभेला पाहिलं तर अजितदादांच्या पत्नीला फार कमी मतं पडली होती, काय सांगा? नसू द्या, पण त्यांनी बहिणीला 3,000 रुपये महिना दिलाय, मग येणार निवडून. 3,000 दिले? हा. तुम्हाला किती आहे? 3,000 रुपये चालू आहे. अजितदादा तर राहणार नाहीत म्हणतात बारामती, मग तुमचं काय? राहायला पाहिजे. राहायला पाहिजे. हो, राहायला अजितदादांना मतं मिळतील? मिळणार, 100% मिळणार. महिलांची मतं कशी मिळतील? चांगले मिळतात. काय म्हणाल तुम्ही? नाही, त्यांनी स्वतः द्यावी. अजित पवारांनी कसं? हो, स्वतः. तुम्ही सगळे मतदान करणार? हो. होय. का हो? का अजित पवारच का? त्यांचं काम बोलतं ना. काम बोलतो. तुम्ही पाठीमागे अजितदादांनी चांगलं काम केले. हो, खूप. काय सांगाल तुम्हाला? महिलांसाठी तर खूप चांगलं केलं. महिलांसाठी काय केलं? महिलांसाठी म्हणजे बारामती मध्ये महिलांसाठी खूप त्यांचं कार्य चांगलं. काय काय सांगता? म्हणजे जसं की टेक्सटाईल पार्क वगैरे छान केलं अजितदादांनी. हो, मस्त. बरोबर ज्येष्ठ नागरिक आहेत, काय सांगाल? अजितदादा बारामतीतून उभं राहायला नाही म्हणतात किंवा एक वेगळा उमेदवार देईल त्या उमेदवाराला मतदान करा असं म्हणतायत, आणि अजितदादा दुसऱ्या मतदारसंघामध्ये उभं राहायचंय असं म्हणतात किंवा कळतंय. काय सांगाल? अजितदादांनी इथंच उभं राहावं की बाहेर गेलं चालेल? सर्वसामान्य लोकांचं असं म्हणणं आहे जनतेचं की अजितदादांनी तालुक्यात उभं राहावं. तालुक्याचा तो विकास केलायच, पण जिल्ह्याचाही विकास त्यांनी केलाय. कारण मी 67 सालापासूनचा कार्यकर्ता आहे काय, त्याच्यामुळे मला माहिती आहे अजितदादाचं भयंकर काम आहे तालुक्यात, जिल्ह्यात. आणि अजितदादांनी इथं उभं राहावं असं सर्वसामान्य माणसांना सुद्धा वाटतंय. अजितदादांची कार्यशैली कशी आहे, तुम्हाला आवडते का? कारण अजितदादांबद्दल बऱ्याच वेळा असं म्हटलं जातं की अजितदादा दमदाटी करतात, रगीलपणा वागतात. नक्की तुम्ही बऱ्याच दिवसापासून त्यांना अनुभवताय, कसेच अजितदादा? काय होतं, काही कार्यकर्ते चुकीचं काम घेऊन गेले तर कोणी सहजी काही नेता रागावणारच ना. चांगल्या कामासाठी जर तुम्ही गेला तर त्यांचं कामच करणार ना. असे उदाहरण आहेत. आता हे आमच्या मित्राचाच मुलगा आहे, उदाहरण आहेत हे का नाही, की चांगली कामं गावाची घेऊन गेली, ती केली त्यांनी. हे उपसरपंच होते गावाचे त्यावेळेस जर आपण लोकसभेला बघितलं तर अजितदादांना मोठा फटका बसला, त्याचं कारण काय असेल? सर्वसामान्य कार्यकर्ते आहेत ना, ह्यांनी अजितदादापर्यंत जनता पोचूनच दिली ना. त्याच्यामुळं हे अजितदादांच्या
लक्षात काय आलं नाही आणि त्याच्यामुळे सर्वसामान्य जे तळातले कार्यकर्ते ते बाजूला गेले एक. आणि थोडी नाही म्हणलं तरी शरद पवारांची एक सहानुभूती होती. एवढ्या दोन गोष्टी आहेत की आता तेव्हापासून अजितदादा आता सर्वसामान्य कार्यकर्ता जरी गेला तरी सुद्धा चौकशी करतात. म्हणजे पाठीमागच्या वागण्यात आणि आताच्या वागण्यात अजितदादांचा फरक पडलाय ना भरपूर फरक पडलाय. त्याचा परिणाम या निवडणुकीत दादांना जास्त मतं मिळतील. 100% मिळतील. निवडून येणार दादा. आता त्यांचा विचार वेगळा आहे. काय असेल इतके मोठे कार्यकर्ते आपण नाही की त्यांच्या बरोबर आहे का नाही शिवाजीराव, तर त्यांचं ती उमेदवारी ठरवतील पण निश्चितपणे दादा निवडून येतील. तर हे होते बारामतीतील निंबूत गावातील ग्रामस्थ. खरं तर निंबूत गाव हे नेहमीच पवारांचं विरोधक म्हणून गाव मानलं जातं. मात्र याच गावातल्या लोकांच्या प्रतिक्रिया आपण पाहिल्या आणि त्यांना अजितदादा हेच बारामतीतून उभे राहावेत किंवा निवडून यावेत अशी अपेक्षा व्यक्त